वैवानाचे विचारात अनुसरला स्वयंवर्तन अनुचरित लक्ष्मणी कारण रामराया त्या ठिकाणी वानर सेनेमध्ये होते, आजूबाजूला वानर सेना होती आणि या वानरांच्या मनामध्ये काय आहे आणि त्या ठिकाणी राम कुठलं कार्य करतात हे आपण पुढच्या वेळीमध्ये ऐकू. भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विटंबन स्वय आपण धावित. कारण आमचा रामराया त्या ठिकाणी कारण हे लोकनाट्य कारण नटनाट्य या ठिकाणी दाखवत आहे. कारण स्वतः राम हा परब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप आहे आणि या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी त्या ठिकाणी खोटं नाटक अशा प्रकारे रामराया करत आहे. कारण त्या ठिकाणी भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळातलं त्या ठिकाणी कोणाला भगवंताला कळत होतं. कारण या ठिकाणी या सृष्टीचं चालन करता कोण आहे, रामप्रभू आहे आणि एवढी सत्ता हातात असताना सुद्धा या ठिकाणी नाटक करायला लागलेलं आहे. कारण आपल्याला हे दाखवत आहे. आता आपणही एखादा आपल्या घरची जर व्यक्ती मरण पावली तर खोटं नाटक होईना रडावं लागत असते आणि नाही लढत तर काय म्हणतात याला मयाच नाही घरच्या माणसाची. तसं भगवंत त्या ठिकाणी खोटं नाटक करू लागले आहे. खरोखर त्या ठिकाणी रडत नाही कारण भगवंताला सर्व माहित आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या दाखवण्यासाठी काय करतात, विकळ जे कोणी लक्ष्मणा जाणून भविष्याचे चिन्ह वृथा करी विलपना येई लक्षण अवधारा. कारण नाथ बाबा या ठिकाणी सांगतात की भविष्याचं चिन्ह पुढे असं होईल आणि हे लोक करतील म्हणून त्या ठिकाणी म्हणजे खोटं नाटक असं आतमध्ये विलपत म्हणजे रडू लागलेला आहे, छाती भरवून घेऊ लागलेला आहे आणि पुन्हा काय करू लागलेला आहे. लक्ष्मण देखोनी हृदय धरोनी सुसेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम. कारण या ठिकाणी लक्ष्मण भैया रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. आता रुधिरोक्षित कारण काही आमचे सूचक मंडळी म्हणतात की रक्ताच्या थारोळ्यामध्ये तुम्ही कसे म्हणता, पण या ठिकाणी शब्द आलेला आहे. कारण रक्त काय शब्द आहे, रुधिरोक्षित असा जरा शब्द आलेला आहे. कारण या ठिकाणी लक्ष्मण भैया रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुशेनाचा हात धरलेला आहे, जवळ बसवलेला आहे आणि त्या ठिकाणी काय बोलू लागले, प्राणा परिसाधिक दान सखा बंधू लक्ष्मण मज एकले चांदून स्वयंप्रयाण मांडिले. रामरायाच्या मुखारविंदात त्या ठिकाणी शब्द पडले, बोलू लागलेले की त्या ठिकाणी श्रेय सुशेना माझ्या प्राणापरीस असा असणारा कोण आहे, माझा बंधू आहे, माझा भाऊ आहे. आजच्या कलियुगामध्ये आहे का तसं, कारण नाही ना, त्या प्राणापरीस माझा भाऊ म्हणजे माझा प्राण आहे असं त्या ठिकाणी बोलत असताना पुन्हा काय म्हणतात, सखे बंधू दोघे जण येर येराचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया. कारण त्या ठिकाणी सखे बंधू दोघे जण कारण पित्याचं वचन पाळण्यासाठी त्या ठिकाणी म्हणले काय आम्ही दोघ जण भाऊ. फक्त त्या ठिकाणी वनवास कोणाला होता, फक्त रामरायालाच होता. पण त्या ठिकाणी रामरायासोबत लक्ष्मण भैया सुद्धा म्हणजे काय निघाले आणि सख्खे दोघे बंधू, पण सख्खे होते का,
आपल्या दृष्टिकोनातून अजिबात नाही, पण सखत त्या ठिकाणी मानलेलं आहे. आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी माझा भाऊ लक्ष्मण भैया या ठिकाणी वनाला आलेला आहे, पित्याचं वचन पाळण्यासाठी आलेला आहे. असे राम त्या ठिकाणी सुषेण वैद्याला बोलू लागले. वचन ऐकी सुशिरा लक्ष्मणी विचर्या प्राणा मज चाल नाही निज प्राणा ये राजना काय चाल. कारण या ठिकाणी माझ्या लक्ष्मण भैया जर मरण पावला तर या ठिकाणी जगामध्ये मी राहून माझा काय उपयोग आहे? अजिबात नाही. सुशेना या ठिकाणी मी जिवंत राहून माझा काय उपयोग आहे? असे रामराया त्या ठिकाणी बोलू लागले. बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परमेश्वर बुडाले सर्व बंधू स्वयंवंतरला. कारण म्हणजे काही या ठिकाणी माझं शौर्य वीर, कारण जेवढा काही माझा पराक्रम होता या ठिकाणी सर्व नाहीसा झालेला आहे. कारण या ठिकाणी माझा बंधू लक्ष्मण भैया जर मरण पावला तर या जगामध्ये मी वाचून काय करणार आहे? माझा चेहरा मी कोणाला दाखवणार आहे? कारण लोक मला काय म्हणतील असा विचार त्या ठिकाणी रामराय करू लागले. बुडाली माझी ऋती कीर्ती बुडाली माझी स्वर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधुनीची ती अंतरला. कारण म्हणजे काही या ठिकाणी आतापर्यंत मी जन्माला आलो तेव्हापासून मी जेवढं काही कार्य केलेलं तेवढं कार्य या ठिकाणी म्हणजे माझा जो मोठेपणा होता तो मोठेपणा या ठिकाणी नाहीसा झालेला आहे. माझी वीरगती जरी असेल तरी याचा काय उपयोग आहे? कारण माझ्यामध्ये शक्ती जरी असेल, माझ्यामध्ये बळ जरी असेल तरी म्हणजे याचा काही उपयोग नाही. असे रामराय त्या ठिकाणी बोलू लागले. नेत्रायतसे अंधारी गात्रे कापती थरथरी धनुष्यन धरवे करी धीर निर्धारी न धरवे. असं रामराय त्या ठिकाणी बोलल्याच्या नंतर डोळे त्या ठिकाणी म्हणजे काही झापडी पडू लागलेले, अंग चळचळ कापू लागलेले, डोळ्यामधून अश्रू वाहू लागलेले आणि हातामध्ये जो धनुष्य होता तो हातामधून धनुष्य खाली पडलेला आहे. कारण हातामध्ये ताकदच राहिली नाही शस्त्र हातामध्ये धरण्याची. अशी अवस्था रामरायाची झाली. प्राण जाती विकळ मतीन स्मरे अनुमाळ वाचा जात से बरळ शरीर चळचळ कापत. कारण म्हणजे काय त्या दुःखाचा डोंगर एवढा कोसळल्यामुळं कारण रामरायाची जी अवस्था होती ती अवस्थाची काय बळ होतं, जी काय ताकद होती ती म्हणजे काही त्या ठिकाणी नाहीशी होत जाऊ लागलेली. कारण वाचा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे काही शब्द जे फुटतात ते सुद्धा त्या ठिकाणी शब्द बोलण्याची ताकद सुद्धा आमच्या रामरायामध्ये राहिलेली नाही. अंग चळचळ कापू लागलेले, सर्व असा असणारा ताकदहीन आमच्या रामराया त्या ठिकाणी झालेला आहे. आता म्हणजे युद्धाचे कार्य कोण यश कोण घ्या पण कोण कार्य बघून रावण बंधू लक्ष्मण उतरला. रामराया सुषेण वैद्याला बोलू लागले, हे सुषेणा या ठिकाणी आता रावणाला मारण्याचा काय उपयोग? कारण या ठिकाणी मी जर यश घेऊन माझा काय उपयोग आहे? कारण माझा बंधू माझा भाऊ या ठिकाणी माझ्यापासून दुरावतोय तर या म्हणजे काही कीर्तीची या विजयाची मला आवश्यकता नाही. असे रामराया त्या ठिकाणी बोलू लागले. चाल नाही विजय वृत्ती चाल नाही धुती कीर्ती चाल नाही यश कीर्ती बंधुनीची ती अंतरला. कारण म्हणजे काही या ठिकाणी यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य देत असते. कारण याचा काय उपयोग आहे? कारण माझा बंधू माझा भाऊ माझ्या सोबत नाही म्हणून मला या विजयाची काही गरज नाही. जीविताची चाल कोण उद्याची मी चालीन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. कारण म्हणजे काय मी जिवंत राहून याची चाल काय आहे म्हणजे मला? कारण या ठिकाणी माझा बंधू माझा प्राण माझा जीवन या ठिकाणी नाही माझ्या सोबत आणि मी जिवंत राहून हे यश या ठिकाणी घेऊन काय करू? धाव पावरे लक्ष्मणा
का करीत अशी प्रयाणा मज सोडणी दिन बदला कोण्याचा जातोशी. रामरायाचा विलाप त्या ठिकाणी वाहलेला आहे. श्रोते सज्जन मायबाप, या ठिकाणी भगवंत रडू लागले. धाव पावगारे लक्ष्मणा, मला सोडून कसा काय जातोस? कारण या ठिकाणी आपणही याच्यासारखंच रडतो, काय वेगळं रडत नाही. कारण त्यांचं रडणं आपलं रडणं एकच आहे. कारण जे जे आपल्या जीवनामध्ये आपल्या सोबतची जी व्यक्ती असते, जसं जसं कार्य केलेलं असते ते माणसं आठवून त्या ठिकाणी रडत असतात. तसे रामराया या ठिकाणी लक्ष्मण भैयाला आठवून रडू लागले. वनी मी पिढीला शिरे उपवासी म्हणून या रुसून जातोची युद्ध करिता भागडासी म्हणून जाशी विसावया. रामराया लक्ष्मण भैयाचं गुणगान कारण त्या ठिकाणी आठवून रडू लागलेले. कारण ज्या वेळेस वनामध्ये आले त्यावेळेस लक्ष्मण भैया उपवाशी होता. कंदमुळ अशा तऱ्हे स्वतः त्या ठिकाणी आणून देत होता, पण स्वतः त्या ठिकाणी काही पाणी सुद्धा घेतलं नाही. म्हणून म्हणले काय तुला ते कष्ट जास्त झालेत का असं म्हणून त्या ठिकाणी रामराया रडू लागले. सारी कारवयो धारणी समला सुत करिता दोंदा ही सीता बुडली अपवादा त्या विषादा मानिले. श्रोते सज्जन मायबाप, या ठिकाणी रामराया सांगू लागलेले. कारण भगवंताला सगळंच कळत असते. कारण या ठिकाणी रामराया बोलू लागलेले की हे लक्ष्मणा, कारण ज्या वेळेस तू इंद्रजिता सोबत युद्ध केलंय आणि त्यावेळेस म्हणले काय युद्ध करता करता तू थकलास की काय, किंवा म्हणले काय सीता मातेनं या ठिकाणी तुला जे अपशब्द जे बोलून नाही येत ते त्या ठिकाणी कोणती सीता तुला बोलली म्हणून तू रुसलास की काय आणि मला सोडून जातोस काय. लक्ष्मणा ये रे परतोन मज भेटी दे मजवरी रुसलासी कारे दोघे वरीचे सांगाती. कारण त्या ठिकाणी रामराया म्हणू लागले हे लक्ष्मणा ये रे. कारण म्हणले काय मला तू सोडून जाऊ नको रे बाबा, या ठिकाणी तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. माझ्यावर रुसू नको. माझा काही अपराध जरी झाला असेल तरी या ठिकाणी मला क्षमा कर आणि तू उठून माझ्या जवळ ये. तुझ विनन ठेवी जीवन सर्वतान सेवी अन्न सीतानन गे मद सर्व तुझ विनन घे जीवन सर्वतान सेवी अन्न न कर्याय जागमन उभ्या प्राण चांदिन. रामराया त्या ठिकाणी आपल्या भावाकडे पाहून बोलू लागले. अरे बाबा, तू जर म्हणले या ठिकाणी मला जर नाही बोलला तर या ठिकाणी मी पाणी सुद्धा पिणार नाही. जेवण तर दूर राहिलं, पाणी सुद्धा पिणार नाही आणि माझा प्राण या ठिकाणी त्यागेल. आता तुमच्या गावाकडे नसेल, आमच्या गावाकडे सांगतो. कारण म्हणजे काय, त्या ठिकाणी आमचा एखादा भाऊ जर मरण पावला तर ते अगोदर बायकोर म्हणते या मातीला लई वेळ आहे, मला अगोदर काहीतरी खाऊ दे आणि मग नंतर मातीत जाऊ दे. तसं या ठिकाणी रामराया म्हणू लागलेला आहे. जोपर्यंत तू उठत नाही मला बोलत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी पाणी सुद्धा घेणार नाही. माझा प्राणाचा त्याग या ठिकाणी करेन असे रामराया त्या ठिकाणी बोलू लागले. सीता लगे मज सर्वता काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वता अंतरला. त्या ठिकाणी रामराया सांगू लागलेले की मला सीतेचीही गरज नाही. कारण माझी सीता जरी तिकडे गेली असेल तर मला आणण्याची ताकद आता माझ्यामध्ये नाही. कारण जरी आणली तर त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणले काय, मी सीतेला घेऊन जर अयोध्येत जर गेलो तर माझ्या तिन्ही माता त्या ठिकाणी मला काय म्हणतील. माझा लक्ष्मण कारण त्या ठिकाणी असा असताना भरत असेल, शत्रुघ्न असेल, हे मला काय बोलतील असं त्या ठिकाणी बोलू लागले. शत्रुघ्न माझ
कुशल जेव्हा काय मी मूक जाऊ तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा कांत. कारण म्हणजे काय अयोध्येला गेल्याच्या नंतर कारण त्या ठिकाणी सुमित्र जर कोण असा असणारा शत्रुघ्न जर मला भेटला आणि तो म्हणला की माझा लक्ष्मण कुठे आहे तर मग त्यावेळेस असा असणारा मी काय उत्तर देऊ मी काय चेहरा माझा दाखवू आणि माझा जो हा सुखाचा बोलावा म्हणजे कोण आहे कारण लक्ष्मण भाई आहे. कारण हे जे सुखाचा बोलावाच या ठिकाणी नाहीसा झालेला आहे कोरडा झालेला आहे तर माझा मुख चेहरा त्या ठिकाणी काय दाखवू मनोनी घातली लोळणी अंग टाकिले धरणी लक्ष्मीने मोकलिले राणी कोणाशी राणी जिण्याची कोणाशी राणी जिण्याची. कारण त्या ठिकाणी अंग असा धरणीवर टाकलेले लोळणी होऊ लागलेला आहे आणि त्या ठिकाणी रडू लागलेला आहे. वक्षस्थळ पीठी हाते दोही पीठे धरणी ते विकल जाता सर्व सामर्थ्य सुशेने ते धरियले. रामराया त्या ठिकाणी धरणीवर लोळू लागलेले हाताने आपली त्या ठिकाणी छाती भरवून घेऊ लागलेले आणि डोकं असं असणारे जमिनीवर आदळू लागले. तेवढ्यामध्ये सुषेण वैद्यानं रामरायाला धरलं. धरल्यावर काय झालं महावीर करारी ताकी रेता समबळ ताकी तारू समळ बोलता झाला कथा सुशेला. कारण म्हणजे काय महामेरू त्या ठिकाणी असं असणारा फळायला लागलेला आहे महामेरूच आहे ना. कारण कोण सुषेण वैद्यानं रामरायाला त्या ठिकाणी धरलं आणि सावध करू लागलेले आहेत. मरत अमृत पान की दुकारिया विष्टान क्या वर्षाने वर्ष घन तेरी वचन सुशेनाचे. कारण त्या ठिकाणी रामरायाचा विलाप कारण जास्त वाढलेला होता आणि त्या क्षणी असं असणारं सुषेण वैद्यांना त्या ठिकाणी असं असणारं आवडलं. कारण त्या ठिकाणी एखादा जर मरण पावत असेल आणि तेवढ्यामध्ये जर अमृत त्याच्या मुखामध्ये जर पडलं तर त्या ठिकाणी तो जिवंत होत असतो. म्हणून सुषेण वैद्यानं अमृताचं कार्य त्या ठिकाणी केलेले रामरायाला सावध केलं आणि सावध करून काय करू लागले झनी मना धरी तुळशी. सुषेण वैद्य त्या ठिकाणी रामरायाला सांगू लागलेले हे रामराया कारण या ठिकाणी मनामध्ये हा विलाप कशासाठी धरतोय